मध्य प्रदेशमध्ये झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनियर किक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कुमारी समृद्धी भगुरेचा डबल गोल्डन पंच. छत्रपती संभाजीनगर 17 ते 21 जून दरम्यान मध्य प्रदेशमध्ये इंदोर येथे झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनियर किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये समृद्धी भगुरे हिने 27 किलो अतिल पॉईंट फाईट प्रकारात 7 फेऱ्या पार करीत व लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात 6 फेऱ्या पार करीत 2 सुवर्ण पदके पटकावली. समृद्धी भगुरे हिला प्रशिक्षक प्रफुल्ल दांडगे, कृष्णा जंगले यांचे मार्गदर्शन लाभले. समृद्धी भगुरे हिचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहर किक बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश मिरकर, सचिव अनिल मिरकर, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. काय सांगू तू आता विजेपद पटकवलं त्याबद्दल? नमस्कार, मी समृद्धी अशोक भोगरे, छत्रपती संभाजीनगर खेळाडू. इंदोर इथे झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत मी 2 गोल्ड मेडल पटकावले. याच्या मागे मिरकर सर आणि माझ्या वडिलांचे हात होते. यांनी माझे खूप मदत केली. मी यांचे खूप आभार मानते. प्रथमच खेळायला गेली ती काय वाटलं तुला त्याची? मला खूप आनंद वाटला. ही स्पर्धा कोणाशी होती आणि कशी जिंकली स्पर्धा? पहिले माझी फाईट होती तर माझ्या मलानी का वॉमिटिंग झाल्या कावर मी खूप जेवण केलं तर नंतर तरी पण मी हार नाही मारली, तरी पण मी जिंकली. कोणासोबत तू काय केली? गुजरात, उत्तराखंड, अजून तामिळनाडू असे खूप जण होते. तर आज तुला मेडल मिळालं, ट्रॉफी मिळाली, कसं वाटतं? खूप आनंद वाटतोय. काय सांगशील त्याबद्दल? मी सगळ्यांचा खूप आभार मानते. आज समृद्धी भगुरे हिला किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये नॅशनल लेवलला 2 गोल्ड मेडल मिळाले. खरोखर समृद्धीचं खूप खूप कौतुक आहे, कारण एवढ्या छोट्या वयामध्ये 2 मेडल ते पण गोल्ड मेडल मिळवणं ही खूप कठीण गोष्ट होती आणि ती सहज साध्य केली. याच्या मागे खरं म्हणजे तिचे जे कोच आहेत मिरकर सर आणि त्यांची टीम आहे यांचं खूप खूप अभिनंदन आहे, कारण त्यांनी मेहनत घेतली. आणि विशेष कौतुकाची बाब म्हणजे समृद्धी डिसिप्लिन असायची, रोज क्लासला असायची आणि सर जे शिकवतात ते चांगल्या प्रकारे तिने आत्मसात केलं आणि त्याचं प्रत्यंतर तिला या स्पर्धेमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळालं. तर पुनश्च एकदा समृद्धीचे, तिच्या पालकांचे आणि तिचे जे कोच आहेत मिरकर सर आणि त्यांच्या टीमचे गरवारे कम्युनिटी सेंटरच्या वतीने मी खूप खूप अभिनंदन करतो आणि समृद्धीला भावी आयुष्यासाठी, भावी पुढच्या करिअरसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. खरं खूप आनंदाचा दिवस आहे. आज आपल्या या सेंटरची एक चिमुकली आहे, तिचं वय 8 वर्षे, ती आज म्हणजे राज्य खेळून राज्यामध्ये तिने एक गोल्ड आणि एक सिल्वर जी पुण्याला झाली होती स्पर्धा, त्याच्यामधून तिने सातत्यानं प्रॅक्टिस करून आपल्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे, इथली जी हे डिसिप्लिन आहे आणि इथलं जे स्ट्रक्चर आहे तिचा पुरेपूर फायदा घेतला तिने आणि ज्या स्किल्स आम्ही इथं शिकवल्या त्या बरोबर तिनं लक्षात ठेवल्या आणि आज ती नॅशनलला गेली. नॅशनलला म्हणजे जवळपास 36 राज्य तिथं आले होते आणि प्रत्येक राज्याचा जो गोल्ड मेडलिस्ट आहे त्याच्यासोबत तिनं फाईट केली. आणि ह्या स्पर्धा नॉकआउट असतात. नॉकआउट म्हणजे तुम्ही जर समजा एका राऊंडमध्ये जर हरले तर तुम्ही बाहेर. तर तिला किती आत्मविश्वासाने ती खेळली आणि आज तिनं 2-2 इव्हेंटमध्ये गोल्ड मारले, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. एक तिने पॉईंट फाईटमध्ये 1 गोल्ड मारलं आणि दुसरं लाईट कॉन्टॅक्टमध्ये. आणि तिला या प्रवासामध्ये तिच्या पालकांनी सुद्धा तेवढीच साथ दिलेली आहे. आज तिचे पालक तिच्यासोबत होते 4-5 दिवस आणि त्यांनी जर इंटरेस्ट घेतला नसता तर मला वाटलं की तिच्यामधलं हे जे टॅलेंट आहे ते बाहेर बिलकुल निघालं नसतं. एखाद्या पालकांनी म्हटलं असतं चालतं राज्याला गोल्ड मारले ना, त्याला ठीक आहे, आता आमची काय जायची कॅपॅसिटी नाही आहे, माझी नोकरी आहे, माझे बाकी बिझनेस आहे,
पण त्याच्या पालकांचं बी मला इथं कौतुक करावं वाटतं. आज ते 6 दिवस तिच्या सोबत थांबले आणि तिला तेवढंच उत्साहाने तिला खेळवलं आणि आज त्याचं रूपांतर आज तिनं 2-2 गोल्ड मेडल मारले आणि तिची जी निवड आहे ती आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये झालेली आहे. कारण की वाको वर्ल्ड असोसिएशन ऑफ किक बॉक्सिंग ऑर्गनायझेशन जी आमची आंतरराष्ट्रीय संघटना आहे तिला इंटरनॅशनल ऑलिम्पिकची मान्यता आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची सुद्धा मान्यता आहे आणि इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिकची मान्यता आहे. त्यामुळे या मुलीचं फ्युचर हे खूप ब्राईट आहे आणि गरवारेंनी आम्हाला जे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं त्याचा भरपूर तिला फायदा झालेला आहे आणि असंच जे मेडल आहे तिची मालिका तिने नेहमी चालू ठेवावी आणि जसं तिने नॅशनलला 2 गोल्ड मारले ती आंतरराष्ट्रीयलाही 2 गोल्ड पदक प्राप्त करेल अशी तिला शुभेच्छा देतो. धन्यवाद.